आयला इथे येऊन वागता नाही दिसला, पण ससं पळत होता बा आपल्या पुढं. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर तुम्हाला तर माहितीच असं ना, आपण आलो होतो डायरेक्ट गावाकडं. मग काय गावाकडे आल्याला काय सुट्टी असते होय. सकाळ सकाळ तर आपल्याला घेऊन गेले होते. चला म्हणलं डायरेक्ट आपण हरभरा काढा. कुठे गेला हरभरा? हा हे बघा हरभरा काढायला. मग काय तीच आपण आलो होतो डायरेक्ट हरभरा काढायला. ते म्हणले हरभरा निकालने का और सारा एक साथ भरने का और घर लेके जाने का, हेच काम आलं आपल्याकडे आज. मग काय सगळं एकदम फडक्या बिडक्यात बांधलं, धडप्यात बांधलं. फार दुपार झाली होती बा, दमलं बी होतं फार. आता चला म्हणलं घरी तरी जाता येईल. त्याच्यात कुत्रं बघा कसं झोपलेलं आहे. हे आपले छोटे पुढारी बांधताय नाशिक मध्ये यांची. मग काय त्याला बी आपण नाही झोपून दिलं बा, त्याला बी दिलं उठून. चल म्हणलं घरी जायचंय रे. मग काय ते मागं पळत होतं आणि आपण पुढं निघलो होतो. हे बघा गाडी असं उलटं टाकूनच निघलो होतो बा डायरेक्ट. तुम्ही बसलेत का कधी उलटे आपल्याला कमेंट करावं. मग काय म्हणलं आता लय झालं काम, आता चला म्हणलं फिरायला. आज होती महाशिवरात्र. मग काय डायरेक्ट निघलो होतो आपण. काय दोन टकोचे वसावले, आपले जोडीदारच होते, आपला दादा. मग काय विषय आहे का, निघलो लगेच आपण रस्त्याने. जाता जाताच म्हणलं याला लय उशीर झालाय, म्हणलं चला आधी जाऊ आपण, आधी पेट्रोल टाकून. मग काय गाडी पळीत पळीत निघलो होतो डायरेक्ट. आपल्याला डायरेक्ट तिथं जायचं होतं. मग डायरेक्ट पोहोचलो डायरेक्ट पंपावर पेट्रोल वगैरे टाकलं, आलो येशी पशी डायरेक्ट. एक तर जाताना बी ते लोक म्हणत असतील भाऊ आपण खाली झालो नाही, कार्टेवर निघलेत भाऊ. ते तर बोर्ड बी लागलेले होते, नका जाऊ वर असं तसं. शेवटी आपण आपल्या मंदिरपर्यंत पोहोचलो. इथं महादेवाचं मंदिर आहे. आपण मग काय महादेवाच्या मंदिरापाशी आलो. मस्तपैकी सजावट वगैरे केलेली होती. म्हणलं चला बा लवकर दर्शन वगैरे घेऊ आणि जाऊ डायरेक्ट निघू आपल्या परतीच्या प्रवासाला. मग काय तिथं दर्शन वगैरे घेतलं, थोडं तिथंच फिरलो आपण. काय म्हणलं काय नाही काय नाही, बऱ्याच दिवसातून आलंय, बघावा कसं काय काय परिसर वैसर. मग काय निघलो डायरेक्ट आपण खाली जायला. खाली जाता जाता निघलो. त्याला म्हणलं दिसन बा एखादा, आता रात्रीचं चाललं जंगला बिंगलातून वाघ बिग दिसन. आणि इथं अशी गंमत होती, वाघ तर नाही दिसला बरं का, पण आपल्याला ससं पळताना दिसलं बा. जाऊ द्या म्हणलं काही विषय नाही. आणि इथं गंमत अशी होती, रस्त्यावर दगड होते का, दगडात रस्ता होता असंच नव्हतं कळत. त्याच्या त्या माणसाने बी मारण्याचा फोपा टाकावा घातला. जाऊ द्या, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.